आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, 3 ते 4 लोकांनी येऊन फायरिंग केलेली आहेत। यामध्ये 4 राऊंड फायर केलेले असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यावर कोणत्या ह्यांनी वार सुद्धा झालेला आहे। जो जखमी आहे त्याला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आले आणि त्याच्यावर आता उपचार चालू आहेत। आमचे ॲडिशनल CP क्राईम, DCP क्राईम, सर्व क्राईमचे युनिट्स तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, आमचे झोन 2 आणि इथले आजूबाजूचे सर्व पोलीस स्टेशनचा DB स्टाफ वगैरे या आरोपींच्या शोधात आहेत आणि आम्हाला खात्री आहे टेक्निकल सर्वेलन्स चालू आहे। परत ह्युमन इंटेलिजन्सच्या माध्यमातून आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत आणि खात्रीशीर हा लगेचच आमचा हे आहे की डिटेक्ट होऊन आरोपी सुद्धा अटक केले जातील। अक्षय बाळमस्के सध्या आमचे जे माहिती आहे ते तर रिक्षा चालक होते। मोटिव्ह सांगणे हे फार लवकर होईल, मोटिव्हचा पण आम्ही शोध घेणारच आहे, त्यासाठी आरोपी मिळायला लागतील। खात्रीशीर आरोपी आम्हाला हे आज लवकरात लवकर मिळतील। मोटिव्ह सांगणे आता सध्या आम्हाला सांगता येणार नाही, खात्रीशीर आमचा शोध चालू आहे, त्याबाबत आरोपी मिळतील, त्यामध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल। 3 ते 4 लोक होते आणि काही राऊंड फायर झालेले आहेत, 4 राऊंड फायर झालेले आहेत आणि कोयत्यासारखी वस्तू किंवा कोयता असेल त्याच्यावर त्यांनी वार झालेला आहे। तो आता हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत त्याच्यावर। जो मयत आहे त्याच्यावर पार्श्वभूमी नाही आहे, आरोपी शोध झाल्यावर त्यांचंही कळून जाईल, पण मयत आहे त्याच्यावर तर कुठली गुन्हेगार पार्श्वभूमी आता सध्या दिसून येत नाही। सर, आता किती आरोपी होते आणि वय किती आहे आरोपी? 3 ते 4 लोक आहेत, आरोपींचं वय निष्पन्न नाही आहे। 3 ते 4 आरोपी ते आयडेंटिफाय होतील, त्यावेळी आम्ही तुम्हाला डिटेल देऊ। सध्या मोटिव्ह आपल्याला काही क्लिअर नाही आहे, ज्यावेळी ते आयडेंटिफाय होतील त्यावेळी आम्ही तुम्हाला डिटेल परत एकदा हे करू। साधारण 25 होतं असं दिसत आहे। कोळी युद्ध की नाही हे करण्यासाठी आपल्याला डिटेक्ट व्हायला लागेल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला हे डिटेल सांगू। थँक्यू। ह्याच्यात अपेक्षित ठरवलं असं म्हणता येणार नाही, आपल्याला मोटिव्ह कळल्यावरच कळेल, ते आरोपी अटक झाल्यावर हे कळेल। सर, एवढ्या बालाजीनगर सारख्या गजबजलेल्या ठिकाणी 4 आरोपी कोयते आणि बंदूक घेऊन येतात, एका व्यक्तीवर वार करतात, गोळीबार करतात, पुणे पोलिसांचं अपयशच म्हणावं लागेल। जर डिटेक्ट नाही झाला आणि अटक नाही केलं तर आपल्याला म्हणता येईल, परंतु आम्हाला खात्री आहे की ते डिटेक्ट होईल। थँक्यू। 4 दिवसात पुण्याच्या याच भागात घटना घडलेल्या 3 ते 4 खून झाले। ते प्रत्येक आपल्याला गुन्हा डिस्कस करण्यासाठी आपल्याला वेगळं आपण डिस्कशन करू, त्याचे कारण काय ते त्यासाठी पण आपल्याला वेगळं बघायला लागतील। काय घरगुती कारणं असतात, सर्वच गँगची कारणं अशी काही नाही आहेत, तर म्हणून लोकांमध्ये पॅनिक होण्याचं सध्या काही कारण नाही आहे। लॉ अँड ऑर्डर पण सुस्थितीत आहेत आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे, पोलीस सुद्धा दिवस रात्र काम करत आहेत आणि कोमिंग ऑपरेशन चालू आहे, वेपन रिकव्हरी चालू आहे।